महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून पवना धरण परिसरात पवना माईचे जलपूजन करण्यात आले। धरण आता 90% भरले आहे। मे महिन्यापासून पाऊस अतिशय चांगल्या स्थितीत आहे, त्यामुळे मावळ परिसरात देखील सगळीकडे हिरवळ दाटली आहे। पाण्याचा प्रश्न त्यांच्या देखील सुटलेला आहे, परंतु पिंपरी चिंचवडकर यांच्या पाण्याचा प्रश्न मात्र अजूनही सुटला नाही। कारण धरण उशाला आणि कोरड आमच्या घशाला अशी परिस्थिती पिंपरी चिंचवडकरांची झाली आहे। काही मान्यवरांनी निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिले होते, आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुमच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावू, तुम्हाला रोज पाणी मिळेल। परंतु आता सत्तेत बसून कितीतरी महिने झाले तरी देखील पिंपरी चिंचवडकरांना पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे। वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहराला 5 आमदार आहेत, पण पाणी प्रश्नावर कोणतेही आमदार बोलायला तयार नाहीत। त्यामुळे शहराला नियमित पाणी पुरवठा व्हावा, दररोज सकाळीच पाणी मिळावे, संध्याकाळचे पाणी बंद करावे, यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे मत यावेळी महिलांनी प्रकट केले। नमस्कार। आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज पवना माईचं जलपूजन करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण जमलो आहोत। खरं तर जलपूजन हे फक्त एक निमित्त आहे। खरं तर आज पूर्ण पिंपरी चिंचवडकर पाण्यासाठी तरसत आहे। धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला अशी आमची कंडिशन झालेली आहे। खरं तर पवना माई आता 90% भरलेली आहे, म्हणजे धरण आपलं 90% भरलेलं आहे। मावळकरांचा पाण्याचा प्रश्न तर नक्कीच मिटलेला आहे, परंतु जे पिंपरी चिंचवडकर आहेत हे मात्र पाण्यापासून वंचित आहेत। गेले कित्येक दिवस पाणीसुद्धा जे दिवसाआड सोडतात कमी दाबाने, आणि काही ठिकाणी तर सोडतच नाही आहेत। महिलांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे। अतिशय नोकरदार वर्ग आज पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक आहे, आणि महिलांचे प्रश्न त्यांना समजणार कधी? काय रात्री आंघोळ्या करून झोपणार आहेत का महिला? तुम्ही विचार करा, आज कपडे धुणं, सगळी कामं ही पाण्यावर अवलंबून असतात, आणि त्या कामासाठी त्यांना रात्र जागं राहावं लागतं आहे, सकाळी उठून परत जॉबला जावं लागतं आहे। हे किती दिवस चालणार सत्र? काही मान्यवर मंडळींनी स्टेटमेंट दिलेलं आहे गेले 2 वर्षापूर्वी की आम्हाला सत्ता द्या, आम्ही पिंपरी चिंचवडकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवू। मला आता नाव घ्यायचं नाही आहे, परंतु आता सत्तेत बसल्यावर त्यांना या गोष्टीचा विसर पडला का काय, हे मला नक्की आठवण करून द्यायची आहे। किंवा काही वेळेस त्यांना आम्हाला स्मरणशक्तीच्या गोळ्या पाठवल्या पाहिजेत, की त्यांची स्मरणशक्ती जरा वाढली पाहिजे, की आपण काय काय आश्वासनं पिंपरी चिंचवडकरांना दिलेली आहेत। दुसरं म्हणजे आज पिंपरी चिंचवडमध्ये 5-5 आमदार आहेत, पण पाण्याच्या प्रश्नावर एकही जण बोलायला तयार नाही आहे। मग हे फक्त मतं मागण्यापुरती हे दारात येतात का? आमचे प्रश्न मेन म्हणजे महिलांचा पहिला प्रश्न हा पाण्याशी निगडीत आहे, आणि तो त्यांनी लवकरात लवकर सोडवावा। 3 प्रमुख मागण्या आहेत आमच्या। आम्हाला रोज पाणी पाहिजे, आणि रोज सकाळीच पाणी पाहिजे, संध्याकाळचं पाणी बंद झालं पाहिजे, आणि हे पाणी लवकरात लवकर सुरू करावं, नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा हा आम्ही प्रशासनाला देणार आहे।